रामनवमी निमित्त सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा विशेष सत्संग। जय श्रीराम। नमस्कार। रामनवमीच्या आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। मला माझ्या जीवनामधलं आज खरोखरी हे सौभाग्य वाटतं की रामनवमीच्या दिवशी मी प्रभू रामचंद्रांबद्दल जे काही मला आकलन झालंय ते तुमच्यापर्यंत देतोय आणि या सत्संग रामनवमीच्या दिवशी मला करायला मिळतोय आणि खरोखरी हे भाग्य आहे, कारण प्रभू रामजी म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलायचं की आपलं संपूर्ण म्हणजे संस्कृती किंवा हिंदू धर्म किंबहुना हिंदू धर्मापेक्षा एक समाजामध्ये असलेला माणूस किंवा मनुष्य या प्रत्येकापासून ते पूर्णपणे आपली संस्कृती या सगळ्याचा अविभाज्य घटक कोण असतील तर प्रभू रामचंद्र आहेत। प्रभू रामचंद्रांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये राम भरलेला आहे। आपण म्हणतो ना आता त्यात काही राम राहिलेलं नाही, म्हणजे ज्या वेळेला एखाद्या गोष्टीमध्ये राम असेल तरच ती गोष्ट जिवंत आहे म्हणजे। आणि करुणानिधी राम आहेत, खरोखर त्यांच्या एवढी दया कुणाकडे नाही आहे, त्यांच्या एवढं प्रेम कुणाकडे नाही आहे। आणि या सगळ्या गोष्टीला अनुरूप रामाची अनेक नावं प्रभू रामचंद्रांची आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत। आणि आज रामनवमीच्या दिवशी विशेष म्हणजे रामजींच्या जीवनामधनं आपण काय घ्यायला पाहिजे किंवा 21व्या शतकामध्ये आपण असताना ज्यावेळेला आपण रामकथा ऐकतोय तर ते रामकथेमधला राम आहे हा राम आपण आपल्या पद्धतीने समजावून घ्यायला पाहिजे। तर मग ती रामनवमी करण्यामध्ये आपल्याला फायदा आहे किंवा ती रामनवमी करण्यामध्ये खरोखरी तो आपला उत्सव आहे किंवा खरोखरी आपण आपल्या संस्कृतीचं जतन करतोय, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये साध्य होतील। तर प्रभू रामचंद्रांच्या बाबतीमध्ये जाणून घ्यायचं झालं तर तसं संपूर्ण रामायण आहे, त्याची कांड आहेत की बालकांड आहे, सुंदरकांड आहे, अरण्यकांड आहे आणि प्रत्येक कांडामध्ये वेगवेगळा रामाचा इतिहास म्हणण्यापेक्षा जीवनचरित्र सामावलेलं आहे। आणि या जीवनचरित्राचा जर पूर्णपणे आपण आढावा घ्यायचा झाला तर त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या जीवनामध्ये एक जे प्रसंग आहेत किंवा प्रभू रामचंद्रांचं एकमेव जीवन असं आहे की ज्या जीवनामध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर हे इतकं अर्थपूर्ण आहे ना की खरोखरी त्या व्यक्तीकडनं जाणून घ्यायचं की आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेला त्या स्वरूपामध्ये आपण पोचू किंवा तो भाव आपला निर्माण होईल किंवा तशा प्रकारचं नात्याने आपण ज्या वेळेला येऊ त्याच्या वेळेला आपण आपल्यामध्ये तो विश्वास किंवा ते जाणवू शकलं पाहिजे। आज ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये ते लंकेला पोचतात आणि लंकेला पोचल्याच्या नंतर आता रावणाबरोबर युद्ध करायचं आहे, तो रावणाबरोबर युद्धाचा प्रसंग ज्या वेळेला येतो त्याच्या वेळेला नारद मुनींनी बिभीषणाला सावध केलेलं होतं की बिभीषणा बघ म्हणून तू रावणाच्या जरी संगतीमध्ये असलास, रावणाच्या कुसंगतीमध्ये जरी असलास तरी तुझ्या आयुष्यामध्ये प्रभू रामचंद्र येतील आणि जेव्हा प्रभू रामचंद्र येतील त्यावेळेला तू त्यांच्याबरोबर सुसंगत कर, म्हणजे त्यांच्याबरोबर तू राहा आणि ज्यावेळेला त्यांची संगत तुला लाभेल त्याच्यावेळेला तुझा पूर्णपणे उद्धार होईल आणि आयुष्यामध्ये तुला जे काही प्राप्त करणं नाही शक्य नाही आहे की जे तुला प्राप्त होणं नाही आहे किंवा शक्य नाही आहे तुला ते शक्यसुद्धा करून देतील, म्हणजे जे तुझ्याकरता अशक्य आहे ती गोष्टसुद्धा तुला आयुष्यामध्ये शक्य होईल। आणि तेव्हापासून बिभीषणाला ओढ होती की मला प्रभू रामचंद्रांना भेटायचं आहे आणि रामाच्या बरोबर मला संग करायचा आहे। आणि मग ज्या वेळेला लंकेमध्ये पलीकडे म्हणजे की ज्या वेळेला समुद्र सेतू पूर्णपणे पार करून प्रभू रामचंद्र आले आणि प्रभू रामचंद्र आलेले कळल्यानंतर बिभीषणाला अगदी राहवलं नाही आणि तो लगेचच निघाला। वास्तविक पाहता असं होतं की त्यांनी निरोप पाठवायला पाहिजे होता की मी असा रावण लंकेशचा भाऊ आहे आणि मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे, हा पूर्णपणे त्याच्यामध्ये शिष्टाचार व्हायला पाहिजे। परंतु बिभीषणाला ओढ इतकी लागलेली होती की त्या ओढीने ते तात्काळ निघाले की नाही प्रभू रामचंद्र आले तर मला त्यांना भेटायलाच पाहिजे। आणि त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी त्या वानर सेनेच्या इथे येऊन दाखल झाले आणि त्याच्या वेळेला त्यांची जांबुवंतजींबरोबर भेट झाली आणि जांबुवंतजींना पहिला निरोप आला, नल आणि नील ते सांगायला आले की ते बिभीषण म्हणून आहेत, रावणाचे ते भाऊ आहेत आणि ते प्रभू रामचंद्रजींना भेटायची इच्छा व्यक्त करतायत, तर मग काय करायचं? ते म्हणले की नाही, मग त्यांना भेटायला पहिलं जाणून घेतलं पाहिजे की त्यांचा उद्देश काय भेटण्यापाठीमागचा आणि मग त्यांना भेटून दिलं पाहिजे। मग जांबुवंतजी त्यांच्याबरोबर चर्चा करतात आणि ते चर्चा करताना ते म्हणतात की मला माहिती नाही की माझ्याकडे कारण नाही की मला प्रभू रामचंद्रजींना का भेटायचं आहे, पण मला प्रभू रामचंद्रांना भेटायचं आहे, तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये एवढं फक्त दुर्मिळ मला मिळवून द्या। इतका सुंदर शब्द बिभीषणाने वापरलेला आहे त्या ठिकाणी की ते जांबुवंतजींना विनंती करतात की मला आयुष्यामध्ये खूप दुर्मिळ आहे आणि हे दुर्मिळ तुम्ही मला मिळवून द्या। आणि मग त्यावेळेला त्यांचं सगळं संभाषण ऐकताना जांबुवंतजी म्हणतात की तुम्ही थोडा वेळ इथे स्थिर व्हा, तुम्ही अतिथी आहात, तुम्ही पाणी वगैरे घ्या, जलपान करा आणि तोवर मी प्रभू रामचंद्रजींच्या कानावर घालतो। आणि मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींना सांगायला त्या जांबुवंतजी येतात
आणि जामवंतजी आल्यानंतर आम्हाला सांगतात की रामा बिभीषण आहे आणि ते तुम्हाला भेटायला आलेले आहेत. वास्तविक पाहता शिष्टाचारानुसार त्यांनी माणूस पाठवायला पाहिजे होता, परंतु ते राम आहेत आणि त्यांना सगळं काही माहिती आहे. त्यावेळेला राम जामवंतजींना म्हणतात की नाही नाही, पाठवून द्या बिभीषणाजींना, मला भेटायचंय त्यांना. आणि मग जामवंतजी येतात आणि बिभीषणाला सांगतात की तुम्ही जा, म्हणून प्रभू रामचंद्र तुम्हाला भेटतील. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी म्हणजे ती काही खोली असेल किंवा त्यावेळेचा काही दरबार असेल किंवा तिथे बनवलेली छावणी असेल, त्या छावणीमध्ये ज्या वेळेला ते प्रवेश करतात बिभीषण, त्याच्यावेळेला बिभीषणाने प्रवेश केल्यानंतर प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी उभे राहतात आणि म्हणतात की या लंकेश या. आता या लंकेश या म्हणल्यानंतर बिभीषणजींना एकदम प्रश्न पडतो की अरे, हे मला रावण समजले का काय, मी लंकेश नाहीये. म्हणून ते अगदी आबदीनं पुढे येतात आणि प्रभू रामचंद्रजींच्या पाया पडतात, रामाच्या पाया पडतात. आणि रामाच्या पाया पडतात आणि म्हणतात की प्रभू माफ करा, मी बिभीषण आहे म्हणून, मी लंकेश नाही. त्याच्यावरती त्यांना असं खाली वाकलेलं, पायाशी वाकलेलं ते बसलेले असताना त्यांना दोन्ही हाताने राम वरती उचलून घेतात आणि राम म्हणतात की मला माहिती आहे तुम्ही बिभीषण आहे म्हणून, पण भावी लंकेश तुम्हीच आहात. म्हणजे त्याच ठिकाणी राम पूर्णपणे बिभीषणांना सावध करतायत की तू पुढचा लंकेश आहेस. कधी पण रामाची उपासना करत असताना रामाला आराध्य मानण्यामध्ये फायदा हाच आहे की राम पहिले तुम्हाला राजा करतो. कृष्ण तुमची परीक्षा घेतो, पण राम तुम्हाला राजा करतो. आणि बिभीषणाला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही उद्याचे लंकेश आहात, भावी लंकेश तुम्ही आहात. ते जाणून घेतल्याच्या नंतर लंकेश शब्द आपल्या बाबतीत ऐकल्यानंतर बिभीषणामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आणि ती ऊर्जा निर्माण झाल्याच्या नंतर त्यांनी रामाकडे बघितलं आणि त्यांच्या मनामध्ये हा भाव निर्माण झाला की खरंच मोठा भाऊ असावा तर असा असावा. रावणाच्या ऐवजी रामच आपला मोठा भाऊ हवा होता आणि असं असतं तर त्या क्षणाला आपण त्याला अगदी गरगटून म्हणजे करकचून अशी मिठी मारली असती. आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी बिभीषणाला आलिंगन दिलं, त्याचा भाव जाणून घेतला आणि त्याला मिठीमध्ये घेतलं. आणि त्या मिठीमध्ये घेतल्याच्या नंतर बिभीषण म्हणतो की आता मी तुमच्या बरोबर आहे, म्हणून मी सगळ्या गोष्टींची तुम्हाला कल्पना देईन, रावणाचं काय चालू आहे ते सगळं तुम्हाला सांगेन आणि मी तिकडे जरी असलो तरी तुम्ही काही काळजी करू नका, दररोज युद्धाच्या वेळेला मी इकडेच येईन म्हणून. तुम्हाला सगळे इकडे कुशल मंगल आहे ना, तुम्हाला इथे काही लागणार आहे का ते मला सांगा, मी ते लंकेमधनं सगळं तुम्हाला देईन म्हणून. त्यावेळेला राम म्हणतात की नाही मला काही नको आहे, मला तर फक्त प्रतीक्षा आहे ती युद्धाची, कधी एकदा युद्ध सुरू होत आहे आणि युद्धामधनं मी पूर्णपणे त्याच्यामध्ये विजय प्राप्त करून सीतेला इकडनं घेऊन जातोय. बिभीषणाने सांगितलं की तरीही तुम्हाला काही कमी जास्त असेल, इथली काही व्यवस्था असेल तर मला सांगा, मी ती पूर्णपणे बघून घेईन. आणि त्याप्रमाणे बिभीषण तिकडनं बाहेर निघतात. बाहेर निघाल्यानंतर रामाची इतकी प्रचंड ओढ आहे, म्हणजे राम या नावाची एवढी मॅग्नेटिक पॉवर आहे की रामाला भेटल्याच्या नंतर बिभीषण एक क्षण पण असा घालवू शकत नाही की त्यांना कंटिन्युअसली बरोबर प्रभू रामचंद्र पाहिजे. प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटतं की राम बरोबर पाहिजे, राम बरोबर पाहिजे. आणि रामाकडनं हे विचारायला पाहिजे, रामाबद्दल किती बोलायला पाहिजे, रामाबद्दल किती जाणून घ्यायला पाहिजे, आपलं जीवनामध्ये काय चाललंय ते आपण रामाला सांगायला पाहिजे. आपण कशा करता भेटायला गेलेलो होतो, तर बिभीषणाला भेटायला जाताना त्यांना अख्खा इतिहास सांगायचा होता, परंतु रामाला भेटल्याच्या नंतर रामाने त्यांना एका शब्दामध्ये की तुम्ही भावी लंकेश आहात त्याच्यामध्ये संपून टाकलं. त्याच्यापुढे बिभीषण काही बोलू शकले नाही. आणि मग असे बिभीषण म्हणजे की पूर्णपणे राम स्वरूप त्यांना प्राप्त झालं. आणि मग रामाबद्दल आणखीन काहीतरी जाणून घ्यायला पाहिजे, रामाबद्दल जाणून घ्यायला पाहिजे, मग कसं कुणाला विचारायचं. आणि त्यावेळेला रामाची मॅग्नेटिक पॉवर इतकी बिभीषणाच्या बरोबर आहे की राम आता त्यांच्या बरोबर नाही आहेत, तरी पण त्यांच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाची त्यांना उत्तरं मिळतात. आणि ज्यावेळेला त्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो की रामाबद्दल मी कुणाकडनं जाणून घेऊ, त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की हनुमानजींकडनं जाणायला पाहिजे, आपण हनुमानजींना भेटायला पाहिजे. आणि बिभीषण तडक तिकडनं हनुमानजींकडे येतात, हनुमानजींपर्यंत पोहोचतात. हनुमानजींकडे आल्याच्या नंतर ते रामाला भेटून आलेत. तर रामाला भेटून आल्याच्या नंतर ते रामाचं स्वरूप, ते रामाचे पूर्णपणे आकर्षण हे त्यांना बिभीषणाच्या चेहऱ्यावरती दिसतं. आता त्यांच्या मनामध्ये शंका नाही आहे की अरे हा रावणाचा भाऊ आहे, आपल्या शत्रू पक्षामधला आहे, ही शंका हनुमानजींकडे नाही आहे, हनुमानाकडे ही शंका नाही आहे. आणि त्यावेळेला बिभीषण भेटायला येतात. बिभीषण भेटायला आल्याच्या नंतर हनुमानाला बघितल्यानंतर ज्याला रामाचा सहवास लाभलाय ते येतात आणि असे खाली वागतात दर्शन घ्यायला. त्याच्यावेळेला हनुमानजी त्यांना मिठीमध्ये घेतात आणि म्हणतात की अहो माझ्या कसले पाया पडता, रामाच्या पाया पडा. आणि रामाच्या पाया तुम्ही पडल्यानंतर कशाला कुणाच्या पाया पडायला पाहिजे, अहो मी खूप किरकोळ आहे. त्यावेळेला ते म्हणतात की नाही हो, माझ्याकरता तुम्ही खूप मोठे आहात, माझ्याकरता खूप मोठे आहात. मला तर रामाचं फक्त एक शब्द मी ऐकलाय आणि मला रामाने एकदा मिठीमध्ये घेतले. तुमच्याशी अखंड राम बोलत असतात, अखंड कित्येक वेळेला तुम्हाला मिठीमध्ये घेत असतात, ते आलिंगन तुम्हाला मिळत असतं. मला तुमच्यामध्ये खूप म्हणजे की श्रीमंत वाटतं, मला तुमच्या श्रीमंतीचा खूप हेवा वाटतो. आणि मग हनुमंतरायांबरोबर ते चर्चा करायला लागतात आणि त्यावेळेला मग ते पहिला प्रश्न विचारतात का मला एक सांगा की इतका सुंदर राजा राम, इतका सुंदर भाऊ राम, इतकं सुंदर कुटुंब आणि हा सगळ्या विषयामध्ये जर मला एक
पलीकडचा म्हणजे की एक परास्त व्यक्ती आहे आणि एक शत्रू असतानाचं मला रामाबद्दल एवढं आकर्षण वाटतं. त्यांच्या घरच्यांना त्यांच्याबद्दल एवढं आकर्षण वाटत नसेल, त्यांनी कसं काय वनवासाला जाऊन दिलं असेल? अहो मला म्हणजे शत्रू पक्षाला जर असं वाटतं की त्यांचा अखंड सहवास मिळावा, तर मग अयोध्येमधल्या लोकांना वाटलं नसेल, अयोध्येमधल्या प्रजेला वाटलं नसेल की आपल्या संगतीमध्ये राम राहावा, त्यांनी कसं काय पाठवून दिलं म्हणून. त्याच्या वेळेला ते म्हणतात की आणि ते सगळं जाऊ दे, त्यांच्याबरोबर त्या सीतामाई पण होत्या वनवासामध्ये. काय तिच्या वडिलांना पण वाटलं नसेल की आपली मुलीला कसं पाठवावं, आपल्या जावयाला कसं पाठवावं, या लोकांनी विरोध केला नसेल. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर सगळ्यांनी जर सांगितलं असेल, विरोध केला नसेल, तर राम ही व्यक्ती एवढ्या सगळ्यांना लोकांना सोडून कशी काय येऊ शकते? म्हणजे त्यांची आज मी भेटल्यानंतर त्यांची चुंबकीय शक्ती, त्यांची मॅग्नेटिक पॉवर जर माझ्याबरोबर एवढी आहे, तर राम अयोध्येमध्ये असताना अयोध्येच्या जनतेबरोबर, त्यांच्या जनक म्हणजे की सीतेच्या वडिलांबरोबर, त्याच्या वडिलांबरोबर, त्याच्या परिवाराबद्दल किती अटॅचमेंट असेल. आणि मग हे सगळं असताना ते कसं काय सोडून येऊ शकतात आणि ती लोक कसं काय त्यांना सोडू शकतात. आणि हा विषय ऐकल्यानंतर हनुमानजी पण पूर्णपणे त्या ठिकाणी असे गहिवरतात, त्यांच्याही डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि आता काय सांगणार म्हणून ते म्हणतात की मी काय काय तुमच्या कुठल्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर देऊ. अहो तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर मी तुम्हाला द्यायचं म्हणलं ना, तर तुम्हीही रडाल आणि मीही रडीन, याच्या पलीकडे काही होणार नाही. पण बिभीषण म्हणतात की नाही, मला ते सगळं जाणून घ्यायचंय, तुम्ही मला कृपा करून सांगा. त्याच्या वेळेला ते म्हणतात की रामाच्या बाबतीमध्ये राम वनवासाला येण्यामागे सर्वात मोठं कारण काय होतं, तर रामाच्या वडिलांनी वचन दिलेलं होतं. आता ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कैकेयीला वचन दिलेलं होतं आणि कैकेयीने भरताला गादीवर बसवायचं होतं, म्हणजे भरतला राजा करण्याकरता रामाला वनवासामध्ये पाठवलं आणि मग लक्ष्मण त्याच्याबरोबर यायला निघाला. इथपर्यंत कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु ज्या वेळेला राम वनवासाला जायला निघाले, त्यावेळेचे जे प्रसंग आहेत, ते प्रसंग खूप सुंदर हनुमंतरायांनी बिभीषणाला सांगितलेत. आणि त्यावेळेला ते म्हणले की रामाच्या जन्माच्या वेळेपासून, राम जन्मल्यापासून रामाच्या वडिलांना माहिती नाही की हा देव आहे, परंतु रामाच्या आईला माहिती आहे की हा देव आहे म्हणजे. आणि सर्वात पहिले दर्शन हे त्यांच्या आईला झालेलं आहे. त्यावेळेला राम शस्त्रास्त्र घेऊन जन्माला आलेले होते. राम सुंदर मोत्याचे कपडे म्हणजे की हिरे मोती लावलेले कपडे घालूनच जन्माला आलेले होते. परंतु त्यांची आई म्हणते की अरे असं कोणी जन्माला येतं का? तुम्ही देव आहे मला माहिती आहे, पण आता तुम्ही माझे मुलं आहेत ना, तर माझी तुम्हाला पहिली विनंती आहे की तुमचे हे 4 हात काढून टाका, तुम्ही 2 हाताचेच राहा. मग त्यावेळेला ती सगळी आयुध आणि ते 4 हाताचे 2 हाताचे देव बनतात आणि म्हणतात की देवा असं कोणी जन्माला येतं का कपडे घालून? तुम्ही कपड्यांचा पण त्याग करा आणि जसा एक मनुष्य जन्माला येतो तसं मनुष्य म्हणून जन्माला या. त्यावेळेला प्रभू रामचंद्र हे देव म्हणजे विष्णू स्वतः आपल्या आई करता त्या पूर्णपणे एक मानवाच्या बालकाच्या रूपामध्ये येतात. म्हणजे इतका तो आज्ञावंत राम आहे म्हणजे. आणि कौशल्याचा तो मुलगा आहे म्हणजे. आणि ज्यावेळेला तो आता वनवासाला निघालाय त्यावेळेला तो कौशल्याकडे जातो. आज कौशल्याला माहिती आहे की तो देव आहे, त्याच्या जीवनपट हा असा इतका सरळ राहणार नाही. त्याला कधी वनवासातही जावं लागेल, कधी त्याला राजमहालातही राहावं लागेल. प्रत्येक प्रसंग त्याच्या आयुष्यामध्ये जो प्रसंग त्यांनी नेमायचा आहे हे त्यांच्या आईला माहिती आहे. आणि त्या असताना सुद्धा आईच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. आणि त्यावेळेला ते राम आहेत की ते जाऊन आईचे डोळे पुसतात आणि सांगतात की तू रडतेस, म्हणजे तू मला शुभ आशीर्वाद दे की मी आता वनवासाला चाललोय आणि तुझ्या आशीर्वादाने मी असा वनवासामध्ये जातो आणि असा परत येतो आणि मला कुठलाही त्रासही होणार नाही, मला विश्वास आहे. तर तुझ्या डोळ्यामध्ये कशाला पाणी येते? त्याच्या वेळेला कौशल्या अतिशय प्रेमाने रामाकडे बघते आणि आपला हात वरती करते आणि आशीर्वाद देते. धर्मो रक्षिती रक्षता, की रामा जा, निर्धास्तपणे जा. ज्या धर्माचं तू रक्षण केलंय तो धर्मच तुझं रक्षण करेल. आणि धर्माच्या रक्षणाकरता राम त्या ठिकाणी निघाले. म्हणजे वनवासाला येण्यामागे कारण आहे की धर्माचं रक्षण करायचं आहे आणि ते धर्माचं रक्षण करण्याकरता त्यांना वनवास स्वीकारायचा आहे. हा त्यांनी मनस्वी स्वीकार केला आहे. आणि ज्या वेळेला दुःख संपवायचं आहे, अत्याचार संपवायचा आहे, तर त्याच्या वेळेला प्रेमाच्या लोकांना कुठेतरी समजावून सांगायला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी त्यांना समजावून सांगून अयोध्येचा पूर्णपणे निरोप घेतला आहे. हनुमानजी त्यावेळेला बिभीषणाला सांगतात की अहो ज्यावेळेला राम निघाले, ज्यावेळेला त्यांनी त्याग केला, त्यावेळेला अयोध्येमध्ये वारा सुद्धा थांबलेला होता. वारा सुद्धा त्या ठिकाणी वाहत होत नव्हता, झाडाचं पाणी हालत नव्हतं आणि फुलं फळं सगळं उन्मळून खाली पडलेली होती. सगळ्यामधला रामच निघून गेलेला होता. सगळ्यामधलं पूर्णपणे म्हणजे की जे एक जिवंतपणा असतो तो जिवंतपणाच निघून गेलेला होता. आणि प्रभू रामचंद्र तिकडनं निघाले, अयोध्येमधनं निघाले आणि पुढे आले. पुढे आल्याच्या नंतर म्हणजे की चित्रकूट पर्वतावरती गेले, त्यांच्या कुलदेवतेचं त्यांनी दर्शन घेतलं
आणि दर्शन घेतल्यानंतर वसिष्ठांनी त्यांना पूर्णपणे रस्ता दाखवला की ह्याप्रमाणे तुम्हाला पूर्णपणे नाशिकला पुढे जायचं आहे आणि नाशिकला त्र्यंबकेश्वर किंवा हे पंचवटी हा भाग आहे हा सुद्धा त्यावेळेला चित्रकूट पर्वतावरनं दाखवलेला होता. म्हणजे सांगायचं तात्पर्य की त्यावेळेला वेदर किती क्लिअर असेल की तिकडनं चित्रकूट पर्वतावरनं त्यांनी नाशिक दाखवलं आणि रामाला पूर्णपणे रूट समजावून सांगितलं की या रूटप्रमाणे तुम्ही जा म्हणून. आणि राम निघालेत. ज्यावेळेला रामाने अयोध्येचा त्याग केलाय त्यावेळेला दशरथाला नमस्कार करून निघालेत, कौशल्याला नमस्कार करून निघालेत, लक्ष्मण त्यांच्या बरोबर आहे. शत्रुघ्नाला त्यावेळेला सांगितलं की तू इथे यांची सगळ्यांची काळजी घे म्हणून तो तिथे थांबलाय. सीता निघालेली आहे आणि सीता निघालेली असताना बरोबर हे तिघ जण ज्या वेळेला चाललेत त्यावेळेला शत्रुघ्न मागे लागलाय की मी येतो म्हणून मलाही घेऊन चला. ते म्हणतात नाही तू इथे थांब. पण या सगळ्यामध्ये भरत त्यावेळेला तिथे उपस्थित नव्हता आणि भरत ज्यावेळेला उपस्थित नव्हता तर ज्यावेळेला राम वनवासाला निघून जाऊन चित्रकूट पर्वत सोडून आता 1 आठवडा झालाय त्याच्या वेळेला भरत अयोध्येमध्ये आला, कारण तो मामाच्या घरी गेलेला होता. आणि ज्यावेळेला तो अयोध्येमध्ये आला त्यावेळेला अयोध्येला आल्यानंतर पहिलं यांच्या कुलदेवतेचं मंदिर आहे, यांच्या कुळाचाराचं मंदिर आहे की त्या ठिकाणी यांची कुलस्वामिनी आहे, त्याच्याबरोबर यांच्या सगळ्या वंशजांची चित्र त्या ठिकाणी आहेत. आणि मग त्या ठिकाणी त्यांना सगळ्यांना आपल्या म्हणजे की वीर पुरुषांना नमन करून आपल्या कुलस्वामिनीला आपल्या कुलदेवतेला नमस्कार करून मग अयोध्येमध्ये सगळेजण प्रवेश करतात. आणि ज्यावेळेला भरत तिथे प्रवेश करायला जातो त्याच्यावेळेला त्याला ते चैतन्य वाटत नाहीये, त्याला तिथे कुठलंही तेज वाटत नाहीये, त्याला माहिती नाहीये की असं का झालंय. आणि तो त्या पंडितांना विचारतो तिथल्या की का म्हणून असं सगळं निस्तेज का वाटतंय, या अयोध्येमध्ये तेज का वाटत नाहीये, ही अयोध्या जिवंत का दिसत नाहीये आणि या ठिकाणी तर देवाच्या ठिकाणी सुद्धा मला चैतन्य का वाटत नाहीये. त्याच्यावर ते पंडित खूप घाईवरतात आणि सांगतात की आता इथे राम नाहीयेत. राम नाहीयेत म्हटल्यानंतर भरतावरती अक्षरशः आकाश कोसळल्यासारखं दुःख झालंय. तो त्याच ठिकाणी गडबडा लोळायला लागला आणि म्हणला की कुठे म्हणून कुठे गेले राम. आणि त्या पंडितांनी सगळी गोष्ट सांगितली की असं असं झालं आणि तुम्हाला गादीवर बसवण्याकरता तुमच्या आईने रामाला वनवासामध्ये पाठवलेलं आहे. भरत तात्काळ आपल्या राजदरबारामध्ये निघून येतात आणि कैकेयीला म्हणतात की मला तुझा चेहराही बघायचा नाही, तुझं तोंडही बघायचं नाही आणि मी आई म्हणून तुझा स्वीकार पण करणार नाही आणि सर्वात पहिले सांग की माझे वडील कुठे आहेत म्हणून. आणि ती सगळी अवस्था बघत असताना तो भानावर येतो त्यावेळेला त्याला कळतं की आता दशरथ सुद्धा राहिलेले नाहीयेत. म्हणजे राम गेल्याच्या नंतर राम आता नाहीये या कल्पनेने दशरथ पुढच्या आठवड्यामध्येच त्यांनी पूर्णपणे प्राण सोडलेले आहेत आणि आता आपले वडीलही नाही आहेत. या गोष्टीने भरत पूर्णपणे व्याकुळ होतो आणि म्हणतो की नाही म्हणून चला आपण रामाला परत घेऊन येऊ म्हणून. तुम्ही काय असे वेड्यासारखे बसले, अरे राम येणार नाहीत म्हणजे कसं, मी भरत आहे, माझं तेवढं प्रेम आहे की माझ्याकरता राम परत येतील. हनुमंतराय सांगतायत बिभीषणाला की सगळी अख्ख्या अयोध्या आहे ना ती एकवटली भरताच्या पाठीमागे की हो खरंच भरत म्हणतील आणि राम येणार नाही असं होणार नाही, इतकं भरतावरती प्रेम आहे. म्हणजे आता भरताला प्रश्न पडला की आपण रामाला घ्यायला चाललोय तर आपण आपल्याबरोबर कुणाकुणाला घेऊन जायचं. मग वसिष्ठांना त्याच्यामध्ये बरोबर घेतलं की वसिष्ठ तुम्ही चला, तुमचं राम ऐकणार नाही असं होणार नाही, तुम्ही बरोबर चला. सगळ्या म्हणजे की कौशल्या बरोबर यायला निघाली, सुमित्रा बरोबर यायला निघाली, कैकेयी यायला निघाली की चला आम्ही सगळी आई बरोबर येतो आणि सांगतो की नाही रामा तू परत ये म्हणून आणि आपण सगळेजण मिळून आणू. मग ह्यांना सगळ्यांना बरोबर घ्यायचं. त्याच्या वेळेला आवर्जून त्याच्या लक्षात आलं भरताच्या की आपण जनक राजाला बरोबर घेऊया का तर सीता पण वनवासामध्ये आहे आणि तो रामाचा सासरा आहे, जनक हे सीतेचे वडील आहेत. तर कुठल्या वडिलांना असं वाटेल की आपली मुलगी वनवासामध्ये राहावी आणि म्हणून त्या ठिकाणी जनक राजाला सुद्धा बरोबर घेतलेलं आहे. आणि या सगळ्यांचा ताफा घेऊन भरत आता निघालेला आहे. म्हणजे आणि भरत ज्या वेळेला निघतो त्याच्या वेळेला ह्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन येत असताना त्या वनवासाला ज्या ठिकाणून राम वनवासाला गेले तर चित्रकूट पर्वतावरनं पुढे निघतात त्यावेळेला भारद्वाज ऋषींचा आश्रम येतो. आणि या भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये हनुमंतराय म्हणतात की ज्या वेळेला भरत आला त्यावेळेला भरताने भारद्वाज ऋषींना बघितलं. भारद्वाज ऋषींनी त्याचं आगत स्वागत केलं आणि सगळ्यांना बसायला सांगितलं. त्याच्यावेळेला तो म्हणला की तुम्हाला राम भेटले का, ह्याच रस्त्याने राम गेले का. आणि भारद्वाज ऋषी अतिशय व्याकुळपणे सांगतात की हो हाच तो रस्ता आहे ज्या रस्त्याने राम वनवासाला गेले. त्याच्या वेळेला गेल्यानंतर भरत त्यावेळेला म्हणतो की रामाने माझं नाव घेतलं का, रामाला माझ्याबद्दल किती राग आलाय, राम किती माझ्याबद्दल म्हणजे की त्यांच्या मनामध्ये आता द्वेष निर्माण झालाय, मला सांगता का. कारण माझ्याकरता त्यांना एवढा त्रास भोगावा लागलाय, मी राज्यावर बसावं म्हणून माझ्या आईने एवढा त्रास दिलाय, तर रामांना नक्की माझ्याबद्दल काय वाटतं, मला खूप व्याकुळता वाटते, मला सांगा तुम्ही त्यांच्या मनामध्ये काय भाव आहे, त्यांनी माझी आठवण तरी काढली का, त्यांनी माझं नाव तरी काढलं का. आणि हे सगळं ऐकल्यानंतर भारद्वाज ऋषींना स्वतःला डोळ्यामध्ये पाणी येतंय. ते म्हणतात की अहो राजे तुम्ही काय विचारताय आणि तुम्ही कुणाबद्दल विचारताय, तुम्ही प्रभू रामचंद्रांबद्दल बोलताय, तुम्ही रामाबद्दल बोलताय. अहो त्याचं हृदय एवढं म्हणजे एवढं कोमल आहे की ज्या वेळेला माझ्या ते या ठिकाणी आले आश्रमामध्ये त्याच्या वेळेला ही वनराई त्यांच्या पाठीमागे धावत आली
आणि वनराई म्हणजे वनातली देवी जी आहे ती वनातली देवी त्यांच्यापुढे हात जोडून उभी आहे आणि ती वनराई म्हणते की अरे माफ करा, तुम्हाला मला माहितीच नव्हतं की तुम्ही इकडनं येणार आहे म्हणून. तुम्ही कसं जाणार ते मला सांगा, मी हे वाटेमधलं सगळा रस्ता स्वच्छ करते, सगळं छान करून ठेवते, तुम्ही सांगा म्हणून. त्याच्यावर ते म्हणतात की काही नाही, फक्त मी आलो ना, या रस्त्यातले काटे फक्त बाजूला कर, कारण जसा पण भरत येईल ना त्यावेळेला त्याला समजेल की मी इथे आलेलो आहे म्हणजे, आणि तो धावत पळत माझ्या पाठीमागे येईल, त्यावेळेला हे काटे त्याच्या पायाला लागायला नको. प्रभू रामाच्या पायाला काटा लागला नाही, परंतु प्रभू राम हे काळजी घेतात की माझ्या मागे भरत धावत येईल तर भरताला काटा सुद्धा लागायला नको. आणि हे ऐकल्यानंतर भरताला असं म्हणजे की पूर्णपणे व्याकुळ व्हायला होतं की आता त्याला प्रश्न पडतो की काय करावं, काय सांगावं. त्याच्यावरती ते म्हणले की माझ्याबद्दल अजून काही बोलले का? म्हणजे म्हणले तुझ्याबद्दल अजून काय बोलायचं. ज्यावेळेला मी त्यांना इथे संकल्प दिला की संकल्प करून ते पुढे जायला निघाले आणि संकल्प करत असताना भारतवर्ष ज्या वेळेला आलं त्याच्या वेळेला तुझ्या नावाचा उच्चार ऐकल्यानंतर सुद्धा राम अगदी लगबग झाले आणि त्याच वेळेला त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. प्रभू रामचंद्रांचं मला वाटतं स्वतःवर जेवढं प्रेम नसेल ना तेव्हा राजे तेवढं प्रेम तुमच्यावरती आहे, भरतावरती तेवढं प्रेम आहे. भरताला अजून गैरवरून आला आणि त्यांनी भारद्वाज ऋषींना सांगितलं की तुम्ही माझ्याबरोबर कृपया चला. आता किती राम पुढे असतील? ते म्हणले की अगदी थोड्या काही अंतरावरती राम पुढे असतील म्हणून, कारण ते आत्ताच गेलेले आहेत म्हणजे, तर जास्त दूरवर पोचलेले नसतील, आपण सगळेजण जाऊया. आणि भारद्वाज ऋषींच्या इथे असलेला मुक्काम सुद्धा भरताने सांगितलं की नाही मुक्काम करायचा, आपण पुढे जाऊया. आणि तसेच सगळेजण पुढे जायला निघाले. सूर्यास्त व्हायच्या अगोदर त्या ठिकाणी राम जिथे निवासाला असतील त्या ठिकाणी पोचायचंय, त्या ठिकाणी लगबगीने सगळेजण पोचले. आणि भरत ज्यावेळेला तिथे गेला आणि भरत येतोय म्हणल्यानंतर रामाला हे पहिलंच माहिती होतं की भरत येणार म्हणून. आणि भरत येतोय त्याची चाहूल लागल्याबरोबर राम सावध झाले आणि राम त्या ठिकाणी उभे राहिले. मागे वळून फक्त बघितलं, एवढ्या सगळ्या लोकांमधनं फक्त भरताकडे बघितलं आणि भरत धावत गेले आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना मिठी मारली. आणि मिठी मारल्याच्या नंतर मग आता ते प्रभूंना सांगतायत की तुम्ही परत चला म्हणून, तुम्ही परत चला, मी सांगतो तुम्ही परत चला, बाकी काही नाही, मला राज्यावर बसायचं नाही, तुम्ही मला ओळखत नाही का? त्यावेळेला ते म्हणतात की अरे माझीच इच्छा आहे तू राजा व्हावं, मी काय उगाचच निघून आलोय का, काही म्हणली म्हणून मी निघून आलोय का? माझी इच्छा आहे तू राजा व्हावं म्हणून, जर माझी इच्छा असेल तर काय त्याच्यात गैर आहे? त्याच्यावर ते म्हणतात की नाही मी त्याच्या लायक नाहीये. तर राम म्हणतो जिथे मी सांगतो की तू लायक आहेस तर तू असं का म्हणतोस लायक नाही म्हणून? हनुमंतराय म्हणतात की प्रत्येक क्षणाला न क्षणाला भरताच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं, त्याचं हृदय गैवरत होतं आणि तो इतका कासावीस झालेला होता की काय सांगायचं म्हणजे आता, की प्रभू रामचंद्रांना मी मागे नाही घेऊ शकलो तर कदाचित इथेच माझे प्राण निघून जातील म्हणजे. त्याला राम त्याला समजावून सांगतायत प्रत्येक क्षणाला. आपलं राम ऐकत नाहीयेत किंवा आता आपण रामांना सांगू शकत नाही, आपण त्यांना माघारी फिरवू शकत नाही. त्याच्याला भरत एकेकाचा आसरा घेतोय आणि असा आसरा घेता घेता त्याच्या लक्षात आलं की आता आपण एक युक्तिवाद करायला पाहिजे. आणि जनक राजाला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बघा प्रत्येक जण इथे सांगतायत आणि प्रभू रामांनी यांचं सगळ्यांचं ऐकायला पाहिजे, कैकेयीचं ऐकायला पाहिजे, कौशल्याचं ऐकायला पाहिजे. आज दशरथ राजे आमच्यामध्ये नाहीयेत, वडील आमच्यामध्ये नाहीयेत. जर वडील असते आणि वडिलांच्या उद्देशाने वडिलांच्या अधिकार पदाने जर त्यांनी रामाला सांगितलं असतं तर आम्हाला परत यावं लागलं असतं. तर आज दशरथ तिथे नाहीयेत तर तुम्ही जनक त्याचे सासरे त्या ठिकाणी आहात, तुम्ही रामाला सांगा की तू परत ये म्हणून. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आता या सगळ्याचा न्यायनिवाडा करा आणि न्यायनिवाडा करून तुम्ही याच्यामध्ये पूर्णपणे सांगा की तू परत चल म्हणून. त्यावेळेला जनक राजा म्हणतात की बघा म्हणून कधी मला हेच वाटेल की प्रभू रामचंद्रांनी अयोध्येमध्ये परत यावं, परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही ज्यावेळेला मला इथे पूर्णपणे न्यायाधीश केलेला आहे आणि आता मला न्याय द्यायची बाजू आहे, तर न्याय देत असताना मला भगवान शिवशंकरांचा विचार स्मरून घ्यावा लागेल. आता मी जनक म्हणून इथे न्याय नाही देऊ शकत, तर एक न्यायाधीश म्हणून मला इथे न्यायनिवाडा करायचा आहे. आणि भगवान शिवशंकरांचे विचार जर मी मनामध्ये घेतले तर मी या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना सांगेन की तुम्ही इक्ष्वाकू कुळामधले आहात, तुमचं इक्ष्वाकू कुळ आहे, तुम्ही रघुवंशी आहात, तुम्ही इतक्या मोठ्या वंशामधले आहात, रघुच्या वंशामधले तुम्ही आहात, त्याचबरोबर इक्ष्वाकू कुळामध्ये आहात. आणि तुमच्या इक्ष्वाकू कुळामध्ये असं आहे की प्राण जाय पर वचन न जाय. तुम्ही इक्ष्वाकू कुळामध्ये एकदा वचन दिलं तर वचन दिल्यानंतर प्राण गेले तरी चालतील, पण तुम्ही वचनातून मागे नाही फिरायला पाहिजे, ही तुमची परंपरा आहे. आणि त्या परंपरेमध्ये त्या कुळामध्ये तुम्ही जन्माला आलेले असताना तुम्ही त्या ठिकाणी वचन आपल्या वडिलांनी दिलेलं होतं त्या पूर्ततेकरता तुम्ही वनवासाला चाललेत. तर मी न्यायाधीश म्हणून तुम्हाला कधीही सांगणार नाही की तुम्ही परत अयोध्येमध्ये जा. तुम्ही 100% वडिलांनी दिलेलं वचन आहे त्या वचनाची पूर्ती करा, का तर तुमच्या कुळाला तुमच्या वंशाला कुठेही काळीमा लागायला नको, तुमच्या वंशाचं तुमच्या कुळाचं नाव कुठेही कमी व्हायला नको. आता विचार करा की राम आणि रामाचे सासरे जनक, की ज्यांना माहिती आहे की राम जर 14 वर्ष वनवासात राहणार आहेत तर माझी मुलगी सुद्धा वनवासामध्ये राहणार आहे आणि वनवासामध्ये कुठल्याही प्रकारचं सुख नाही, ती राजकन्या आहे,
त्याचबरोबर म्हणजे की राम राजा आहे आणि त्याला आता वनवासामध्ये राहायचंय, त्याला आता अरण्यामध्ये राहायचंय, परंतु जनक त्यावेळेला सुद्धा त्याच्या कुळांचा विचार करतात, त्यावेळेला सुद्धा त्यांच्या वंशाचा विचार करतात. आणि अशी व्यक्ती की स्वतःची मुलगी वनवासामध्ये, स्वतःचा जावई वनवासामध्ये चाललाय, त्यावेळेला सुद्धा अगदी एवढा जो अगदी वेळेनुसार किंवा नियती मान्य जो न्याय आहे तो न्याय करतात. आणि अशी न्याय करणारी लोक प्रभू रामचंद्रांच्या बरोबर आहेत. त्यांना कदापि वाटणार नाही की रामापासून आपली अयोध्या मोकळी राहावी, त्यांना कधीही वाटणार नाही की अयोध्येपासून आपण वेगळे राहावं. परंतु असं असताना सुद्धा ते इक्ष्वाकू कुळामधले आहेत, ते श्रेष्ठ वंशामधले आहेत, ते श्रेष्ठ कुळामधले आहेत. आणि ते कुळामध्ये असल्यामुळे त्यांना वनवासाचा स्वीकार करावा लागतो. ते वनवासामध्ये निघून जातात आणि वनवासाला निघताना सुद्धा धर्मो रक्षिती रक्षता, धर्माचं रक्षण करण्याकरता पूर्णपणे राम पुढे पाऊल टाकतात. हनुमंतरायाच्या तोंडून हा संपूर्ण प्रसंग ऐकल्यानंतर बिभीषण त्या ठिकाणी अगदी पूर्णपणे म्हणजे की त्यांच्या हृदयापासून त्यांनी रामाची पूर्ण अशी व्याकुळता त्यांच्याकडे आली. आणि प्रभू रामचंद्र म्हणजे काय, किती महान व्यक्ती आहे याचं बिभीषणाला एक छोट्याशा त्या झलकमधनं एक रूप प्राप्त झालं. ते स्वरूप त्यांच्यामध्ये दिसायला लागलं. त्यांनी पुन्हा एकदा हनुमंतरायांना मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर म्हणले की असंच मला तुम्ही भगवान रामचंद्रांच्या बाबतीत तुम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं मला सगळं सांगा, मला ते सगळं जाणून घ्यायचंय.